राहुल गांधींना काल पोलिसांनी उचललं। ज्या क्रूरतेने राहुल गांधींना उचललं गेलं त्यातून एकतर स्पष्ट होतंय की राहुल गांधींची इमेज आणखी वाढली आणि मोदी सरकार आणखी बॅकफूटवर गेलं। मान्य करावं लागेल, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे अवघ्या 2 दिवसांमध्येच केंद्र सरकार बॅकफूटवर आलंय। असं तसं नाही तर सरकारने स्वतःसाठी स्वतःचा खड्डा खोदला। पहिल्या आंदोलकांकडे ढुंकूनही न पाहणारं सरकार आता चर्चेच्या माध्यमातून मध्यस्थी करतंय। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात देशभरातून मिळत असलेला पाठिंबा पाहता सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे। ही धार बघता आता विरोधी पक्ष देखील एक एक करून जंतर मंतरवर पाठिंबा द्यायला येत आहेत। अरविंद केजरीवाल, शरद पवार, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जंतर मंतरवर हजेरी लावत आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला। तिकडनं पंजाब हरियाणातील शेतकरी सुद्धा दिल्लीच्या दिशेने कूच करतायत। काँग्रेसने तर राहुल आणि प्रियंका गांधींच्या नेतृत्वात स्वतंत्र आंदोलन केलंय। आंदोलनाची ही धग आता देशभर पसरू लागली आहे। गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। 20 तारखेला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्यानंतर देशातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। या दडपशाही विरोधात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू केला। शरद पवार यांनी स्वतःच्या वयाची चिंता न करता आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांना बळ दिले। यापूर्वीच अरविंद केजरीवाल आणि प्रकाश आंबेडकर यांसारख्या प्रमुख नेत्यांनी दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे या आंदोलनाला आता एका व्यापक राष्ट्रीय राजकीय लढ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। परीक्षा घोटाळे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या ढिसाळ कारभारामुळे अवघ्या 2 दिवसात भाजप पूर्णपणे बॅकफूटवर आली आहे। सरकार आता अभूतपूर्व दबावाखाली असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात। वैचारिक मतभेद बाजूला सारून समान कार्यक्रमावर एकत्र येणारी विरोधी पक्षांची ही महावज्रमुठ, तरुण मतदारांमधील तीव्र असंतोष आणि संसदेपासून रस्त्यांपर्यंत आकाराला येणारी विरोधकांची संयुक्त रणनीती, यामुळे हे आंदोलन आता संपूर्ण देशभर सर्वव्यापी होत चाललंय। 20 तारखेची घटना ही या आंदोलनाचा टर्निंग पॉइंट ठरली असं म्हणावं लागेल। हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्यानं देशभरातील तरुणांच्या संतापाचा कडेलोट झाला। या संतापाची दखल घेत विरोधी पक्षांनी तात्काळ आंदोलनाची धुरा आपल्या हाती घेतली। काल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीच्या रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरच मोर्चा केला। यामुळे आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर प्रचंड प्रसिद्धी आणि नैतिक बळ मिळालं। त्याआधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन अभिजित दिपके यांच्यासह आंदोलक विद्यार्थ्यांची घेतलेली भेट उत्साह वाढवणारी होती। पवारांच्या या भूमिकेमुळे प्रादेशिक पक्षांमध्येही सरकार विरोधात एकत्र येण्यासाठी मोठी ऊर्जा निर्माण झाली आहे। उद्धव ठाकरे, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच या आंदोलनाला पाठबळ दिलं होतं। यामुळे डावे, उजवे आणि प्रादेशिक अशा सर्वच विचारसरणीचे नेते विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर एकत्र दिसले। या सर्वांनी मिळून केंद्र सरकार आणि गेल्या काही दिवसात झालेल्या परीक्षा घोटाळ्यांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर चौफेर हल्ला चढवला। काल रात्री 10च्या सुमारास उद्धव ठाकरेंनी जंतर मंतरवर हजेरी लावून आंदोलकांना पाठिंबा दिला। उद्धव ठाकरे मंचावर येताच त्यांना दिल्लीत देखील जो अभूतपूर्व पाठिंबा मिळालाय तो खरोखरच नवल करण्यासारखा होता। सर्व आंदोलकांनी आपल्या मोबाईलची बॅटरी लावून उद्धव ठाकरेंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। खरं तर पहिल्या दिवसापासूनच उद्धव ठाकरे या आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। खुद्द अभिजित दिपके यांनी उद्धव ठाकरे रोज कॉल करून आंदोलनाची माहिती घेत होते अशी कबुलीही दिली आहे। काल उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने आंदोलकांमध्ये एक प्रकारे उत्साह संचारला होता। स्टेजवर जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दुमदुमल्या होत्या। थोडक्यात प्रादेशिक नेते असूनही काल जंतर मंतरवर उद्धव ठाकरेंची उपस्थिती सर्वांमध्ये उत्साह वाढवणारी दिसली। या आंदोलनाला आता मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक पक्षांकडूनही पाठिंबा वाढत आहे। यामुळे केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आता अचानक डिफेन्सिव्ह मोड मध्ये आली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याची भावना जनतेत निर्माण झाल्यामुळे सरकारला आता या प्रकरणात कोणतीही ठोस भूमिका घेता येईनाशी झाली आहे। हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नसून विरोधी पक्षांना एकत्र आणणारा एक मजबूत राजकीय पूल ठरलाय। एरवी एकमेकांवर चिखलफेक करणारे पक्ष आता तरुणांचं भविष्य या एकाच मुद्द्यावर एकत्र आलेत। हा विरोधकांचा एक प्रकारे कॉमन मिनिमम प्रोग्राम बनलाय। यामुळे सरकार सध्या पूर्णपणे कोंडीत सापडलं असून केंद्र सरकार लवकरच हे आंदोलन गुंडाळण्याची तयारी करत असल्याची कुजबूज सध्या दिल्लीत होते। राजकीय वर्तुळात अशी ही चर्चा आहे की ज्या प्रकारे लोकपाल विधेयकावरून अण्णा हजारे यांनी देशव्यापी आंदोलन सुरू केलं होतं, त्या माध्यमातून भाजपने आपला राजकीय उदय घडवून आणला होता।
काँग्रेसची सत्ता जाण्याला आणि भाजपच्या हाती दिल्लीची सत्ता येण्याला अण्णा हजारेंचं आंदोलन टर्निंग पॉइंट म्हणून पाहिलं जातं. आज त्याच ठिकाणी पुन्हा एक वर्तुळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस उचलून धरत आहे. काहींच्या मते हे आंदोलन एक प्रकारे काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बूस्टर देणारे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकींना अजून विलंब असला तरी हे आंदोलन लोकांच्या दीर्घकाळ जे आहे ते लक्षात राहणार आहे. काल काँग्रेसने जे आक्रमकपणे आंदोलन केलं ते बघता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे 100 खासदारांच्या या पक्षाला नवीन ऊर्जा मिळाली आहे. दुसरीकडे दिल्लीतील चर्चेनुसार सरकार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा राग शांत करण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर मोठी कारवाई करू शकतं. लाठी हल्ल्याच्या आणि परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीसाठी सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती जाहीर करण्याची शक्यताही आहे. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटना मिळून देशव्यापी बंद किंवा एकदा संसदेवर महामोर्चा काढण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा जेव्हा देशातील तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत तेव्हा मोठ्या सत्तांना झुकावं लागलं आहे. विरोधी पक्षांची ही वज्रमूठ आणि विद्यार्थ्यांचा धगधगता संताप हे पाहता आंदोलन आता केवळ एका परीक्षेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर तो देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारा एक ऐतिहासिक संघर्ष बनल्याचं बोललं जातंय. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या माध्यमातून पेटलेली ही आंदोलनाची धग बलाढ्य भाजप आणि एकंदरीत केंद्र सरकारला एक पाऊल मागे घ्यायला लावणार यात तीळ मात्र ही शंका नाही. महाराष्ट्रातील नेते ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालेत तसे इतर राज्यातीलही विरोधी पक्ष ऍक्टिव्ह झालेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या दडपशाहीचं राजकारण हा महाराष्ट्र आणि सोबतच देश पाहतोय. खासदार फुटले, आमदार फुटले, मोठमोठे घोटाळे झाले, करोडोंचा उभा राहिलेला मिसिंग लिंक पहिल्याच पावसाळ्यामध्ये पडतो, एक दरड कोसळते. पण थोडक्यात काय, भ्रष्टाचार हो, घोटाळे हो, आम्हाला विचारणारा कोणीच नाही अशा पद्धतीचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून देशात तयार झालं होतं. आणि त्या वातावरणाला बसलेली जंतर मंतरवरील आंदोलनाची ही चपराक इतिहासात आणि भविष्यात दोन्ही वेळी आठवली जाईल. तुम्हाला या सगळ्या गोष्टींबाबत नेमकं काय होतंय? मोदी सरकार किंवा केंद्र सरकार ज्या पद्धतीने काम करतंय ते अतिच झालं होतं का? आणि अति होतं तिथे मातीही होत असते का? एक राजीनामा देण्यासाठी अडचण काय होती? जर लोकांनीच हे सरकार उभं केलंय तर लोकच ज्यावेळी या सरकारमधील एखाद्या व्यक्तीला पाय उतार करू इच्छित असतील तर मग लोकशाही मार्गाने ती व्यक्ती पाय उतार का होत नाही? अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.